धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महामैत्रीवाच इत्थं प्रथमभुष्टूय वृषा प्रस्फुरिता धर्म पुनराहा व निर्भीता संस्तभ्यात्मानमात्मना. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकांना आणि मैत्रेय विदुराला सांगतात. ज्याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, पृथ्वीराजांनी पृथ्वीला माझी अवज्ञा केली. माझी म्हणजे कोणाची? पृथ्वीची नव्हे, माझी म्हणजे निसर्गाची, माझी म्हणजे ईश्वराची, माझी म्हणजे या सत्तेची, ईश्वर सत्तेची अवज्ञा केली. काय अवज्ञा केली? अवज्ञा एवढीच केली की पृथ्वीमध्ये पेरलेलं धान्य तिने दिलं नाही. अर्थात तिने आपल्या जवळ सगळं ठेवलं, आपल्या पोटामध्ये चोरून ठेवलं. औषधी, बीज, वनस्पती, विरुद्ध, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न, धान्य, हे सगळं आपल्या पोटामध्ये ठेवलं. बहुरत्ना वसुंधरा आपण म्हणतो ना, अहो पृथ्वीच्या पोटात काय एक नाही, सगळं आहे. मग पृथ्वीने हे प्रगट केलं नाही, दिलं नाही. हे म्हटल्याबरोबर पृथ्वीराजे संतप्त झाले आणि ते म्हणाले की अगं, तू माझी अवज्ञा मोडलीस, माझी अवज्ञा केलीस, माझी आज्ञा मोडलीस. कपिल महामुनींच्या आख्यानात आपण बघितलं, मदभयात वाती वातो यम सूर्यस्तपती मदभयात. माझ्या भयाने सूर्य तापतो, माझ्या भयाने वारा वाहतो, माझ्या भयाने हे सर्व विश्व चाललेलं आहे. हे भय म्हणजे नियंत्रण. तेव्हा माझं जे नियंत्रण आहे, नियंत्रण कोणतं आहे? ऋतंच सत्यंच्या अभिधात बसो. ऋत हे नियंत्रण आहे. तेव्हा सर्व जग हे ऋतावर चाललेलं आहे. आणि ऋत शब्दापासूनच ऋतू शब्द तयार झाला. म्हणजे ऋतुमान जसं असेल, पावसाळ्यामध्ये पाऊसच पडला पाहिजे, हिवाळ्यात थंडी वाटलीच पाहिजे. ती नसेल तर निसर्गाचं या ठिकाणी प्रकोप आहे असं समजावं. त्याप्रमाणे ते म्हणतात की तू माझी अवज्ञा केलीस. असं म्हटल्याबरोबर पृथ्वी या ठिकाणी रूपक केलेलं आहे. पृथ्वी शरण आली असं म्हटलंय. आणि पृथ्वीने थरथर थरथर कापत सांगितलं की महाराज, सर्वतः सारमादते यथा मधुकरो बुधा. माझ्याजवळ सगळं काही आहे, परंतु आपण यथा मधुकरो बुधा, फार मार्मिक शब्द वापरलाय. आपण हे जरा बारकाईने समजून घेणार आहोत. आज पृथ्वी दोहन ही जी संकल्पना आहे ती नव्या संदर्भात मी आपणाला सांगणार आहे. माझी भूमिकाच अशी आहे की भागवत हा ग्रंथ केवळ गौऱ्या स्मशानात गेल्यानंतर ऐकायचा ग्रंथ नाहीये, केवळ भंभम करण्यापुरता हा ग्रंथ नाहीये, केवळ गोष्टी, कथा किंवा पुराणातली वांगी पुराणात अशा प्रकारचा हा ग्रंथ नाहीये. हा ग्रंथ विज्ञानाचा आहे. हा ग्रंथ समाजशास्त्र सांगणार आहे. हा ग्रंथ मानसशास्त्र सांगणार आहे. हा ग्रंथ जीवशास्त्र सांगणार आहे. हा ग्रंथ आमचं धर्मशास्त्र सांगणार आहे आणि संस्कृतीचं दर्शन घडवणार आहे. आणि म्हणून भागवत या ग्रंथावर माझं विशेष प्रेम आहे. भागवत ग्रंथ मी नव्या पद्धतीने सांगणार आहे. जुने लोक जुन्या पद्धतीने सांगत होते, त्यांचंही बरोबर होतं, त्यांची भाषा पुराणिकांची होती. आज ही भाषा कळत नाही. लोकांना काहीतरी मनोरंजन वाटतं म्हणून 2 घटका मनोरंजन, 2 घटका करमणूक, वाती वळत बसणे आणि भागवत ऐकणे हा प्रकार चुकीचा आहे. भागवत हा आमच्या जीवनाचा मूलमंत्र आहे. भागवत ग्रंथ आमच्या जीवनाचा संदेश आहे. आणि म्हणून भागवत ग्रंथाच्या अनुषंगानं यातला जीवन संदेश मला आजच्या संदर्भात सांगायचा आहे. हा जीवन संदेश असा आहे की पर्यावरण याचं जर आपण रक्षण केलं तरच पर्यावरण आपलं रक्षण करू शकतो. आपण जर पर्यावरणाचं भक्षण करू लागलो, आपण जर पर्यावरणाला या ठिकाणी नष्ट करू लागलो, चुकीच्या पद्धतीने वागू लागलो, तर या ठिकाणी शोषण जर पर्यावरणाचं होत असेल
तर पर्यावरण देखील मानवाचं शोषण केल्याशिवाय राहणार नाही. याचं दूषण आपण कोणाला देऊ नये. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की पृथ्वी म्हणते, या ठिकाणी रूपक वापरलंय. पृथ्वी म्हणजे कोण? निसर्ग म्हणतोय की तुम्ही माझ्याजवळ सगळं आहे, तुम्ही सार काढून घ्या. सर्वतः सार मादद्ये यथा मधुकरो बुधा. ज्याप्रमाणे भुंगा आपल्या या फुलामधला रस तेवढा काढून घेतो. भुंगा काही फूल उपटून घेऊन जात नाही. हाही महत्वाचा मुद्दा आहे. आपण काय केलं आज? आपण दासोपंतांनी सुद्धा त्यांच्या एका 90व्या अध्यायामध्ये हे फार सुंदर विवरण केलंय की माणसं आपल्या पूजेसाठी तुळशी तोडतात. म्हणजे तुळस लावणे हे आवश्यक आहे, पर्यावरणासाठी आवश्यक आहे, पण केवळ त्या तुळशीच्या बनात जायचं आणि तुळशीचं वाटोळं करायचं म्हणजे काही देवपूजा नव्हे. बेल, तुळस यांचा नुसता भडीमार करणं म्हणजे देवधर्म नव्हे. आपण यांचं रक्षण केलं पाहिजे, आपण यांचं पूजन केलं पाहिजे. त्या दृष्टीने सर्वतः सारमादद्ये, सर्वतः सारमादद्ये म्हणजे सार काढून घ्या. फूल तोडून घेऊ नका, झाडं तोडून घेऊ नका. आज आपण बघतो की किती वाईट पद्धतीने सर्व गोष्टी चाललेल्या आहेत. देवधर्माच्या नावाखाली आपण झाड वृक्षतोड करू लागलोत, फाटे तोडू लागलोत, त्याचप्रमाणे फांद्या तोडू लागलोत आणि वृक्ष निर्मूळ करू लागलोत. तेव्हा ते म्हणतात की आपण फूल तोडायचं नाहीये. फुलातला सुगंध ज्याप्रमाणे मधुकर घेतो, भुंगा घेतो, त्याप्रमाणे तुम्ही माझ्यातला फक्त गंध घ्या, तुम्ही माझ्यातलं सार घ्या. या ठिकाणी आपण स्पर्धाच लागलेली आहे माणसाची. कशाची स्पर्धा? याची लागली आहे की भौतिक सुख प्राप्त करून घेण्याची स्पर्धा लागली आहे. आणि भौतिक सुखाच्यासाठी आम्ही पर्यावरणाची हानी करू लागलो. भौतिक सुखाच्यासाठी आपण कोणत्या वेळेला कोणतेही फळं घेऊ लागलो. त्याचप्रमाणे भौतिक सुखाच्यासाठी आपण वृक्षतोड करू लागलो. त्याचप्रमाणे वाळूचा उपसा करू लागलो. हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे. नदीमध्ये नदीच राहिली नाही, सगळीकडे लोकांनी वाळू उपसून नेली आणि त्यामुळे नदीचं पात्र बदललं, नदीचा प्रवाह बदलला आणि नदी गावात शिरली. नदी गावात का शिरली? तुम्ही वाळू नेली म्हणून नदी गावात शिरली. हिंस्र प्राणी गावात का आले? तुम्ही वनामध्ये अतिक्रमण केलं म्हणून ते गावात आले. तेव्हा हे सगळं आपण जर लक्षात घेतलं तर संतुलन बिघडलेलं आहे. आणि यावेळेला पृथ्वीराजाला तिने सांगितलं की संतुलन बिघडलंय, तुम्ही अगदी सूक्ष्मपणाने मोठ्या प्रेमाने माझ्यातलं सगळं काढून घ्या, मी तुम्हाला सगळं देईल. याला म्हणतात दोहन, शोषण नव्हे. हा संदेश या कथेमध्ये दिलेला आहे. या पृथ्वीराजांनी जे पृथ्वीचं दोहन केलं, त्या दोहन संकल्पनेमध्ये आता भाषा ही रूपकात्मक असते. त्या काळामध्ये पृथ्वीला गाय ही संकल्पना केलेली होती. पृथ्वीला गाय म्हटलेलं आहे. पृथ्वी आणि गाय याच्यात साम्य आहे. त्यामुळं गायीचं ज्याप्रमाणे दूध काढतात त्याप्रमाणे पृथ्वीचं दूध काढलं, ही संकल्पना आहे. म्हणून या ठिकाणी रूपकात्मक भाषा वापरली आहे. म्हणजे पृथ्वीमधलं सार काढायचं असेल तर जसं गायीचं दूध म्हणजे तिचं सार आहे. गायीची हत्या करणं, गायीला मारणं, गायीचं रक्त काढणं म्हणजे गायीचं शोषण आहे. परंतु तिचं दूध काढणं म्हणजे तिचं दोहन आहे. तेव्हा याप्रमाणे पृथ्वीचं दोहन, पर्यावरणाचं दोहन आपण केलं पाहिजे, पर्यावरणाचं शोषण नव्हे. तुम्हाला जे उपयुक्त आहे ते घ्या आणि त्याच्यासाठी योग्य अशा प्रकारचा समन्वयक नेमा, योग्य माणूस नेमा, जो ज्याला त्याच्याबद्दल प्रेम आहे. जसं वत्साला वत्सलता असते, वत्साच्या मनामध्ये गायीबद्दल प्रेम असतं, गायीच्या मनामध्ये वत्साबद्दलची वत्सलता असते. आणि म्हणून ती आपण म्हणतो ना की वत्साचे निवोर असे, वत्साच्या प्रेमाने गाय जशी दूध देते, आर्ताचे निवोर असे. आर्त म्हणजे जो भक्त आहे, जो प्रेमपूर्वक अशा प्रकारे काम करतो, त्याला भक्त असं म्हटलंय, त्याला आर्त म्हटलंय. आणि म्हणून आर्ताचे निवोर असे. गीता कोणासाठी प्रगटली म्हणून त्या काळामध्ये संकल्पना म्हणून स्पष्ट करण्यासाठी मी सांगतो की गीतेबद्दल आपण म्हणतो की दशोपनिषदैर्गावो दोग्धा गोपाल नंदनाहा, की कृष्णाने काय केलं, 10 उपनिषदांचं सार काढलं. इथे दोग्धा शब्द वापरलाय. दोग्धा म्हणजे दोहन केलं. म्हणजे 10 उपनिषद म्हणजे गाय आहे अशी संकल्पना केली आहे. मग गायीचं दूध काढावं, त्याप्रमाणे आता कृष्ण तो गोपालच आहे. म्हणजे त्याला दूध काढणं काही अवघड आहे का?
तो गोपाल म्हणजे गवळ्यांचं काम त्यांनी केलेलंच आहे, म्हणून इथे मोठी सुंदर रूपकात्मक भाषा वापरलेली आहे. तेव्हा आता या दृष्टीने आपण ही सगळी रूपक बघू. पृथूनं सर्वप्रथम गाव, शहर, पुरं, किल्ले, गौळवाडे, शिबिरे, अरण्ये अशा प्रकारची विभागणी करून नागरिकांच्या वसतिस्थानाची सोय केली. मला ही गोष्ट मुद्दाम अधोरेखित करायची आहे की नागरिकांच्यासाठी वसतिस्थानांची सोय केली. नगर रचनेला एक शिस्त बहाल केली. ज्याप्रमाणे आपल्याकडे शॉपिंग कॉम्प्लेक्स असतात, वेगवेगळ्या प्रकारची नगर रचना मांडलंय. त्यातलं तात्पर्य लक्षात घेतलं तर रूपकाचा उलगडा आपल्याला होऊ शकतो. दोहन ही संकल्पना धार काढणे, गाई म्हशीचं दूध काढणे याच्याशी संबंधित आहे. त्या काळी गोधन भरपूर होतं, शेती हाच व्यवसाय होता. दोहन ही संकल्पना त्यातून आली. दोहन म्हणजे जशी गायीची धार काढून आपण तिच्या आचळातील दूध काढतो, तसं पृथ्वीमधील पदार्थ काढून घ्यायचे. पण गाय ही पाना फुटल्याशिवाय दूध देत नाही, पाना वासराशिवाय फुटत नाही. म्हणून वत्स ही संकल्पना या ठिकाणी वापरली. त्या विद्येतील ज्ञानातील जो प्रवीण, त्या ज्ञानातला जो विचक्षण, त्या ज्ञानाकडे प्रेमपूर्वक दृष्टीने जो पाहणारा, नुसता प्रवीणच नव्हे तर आस्था असलेला, सर्वांचा विश्वासू, ज्ञान पिपासू, ज्ञानाबद्दल प्रेम आवड असलेला तो वत्स, ज्याला वत्सलता आहे तो वत्स. थोडक्यात जो वत्सल आहे तो वत्स. वात्सल्य ही कसोटी होती. या ठिकाणी हे लक्षात घ्या, वात्सल्य कसोटी होती. तुमची कसोटी कोणती आहे? तुम्ही तज्ज्ञ आहात, परंतु जर तुमचं ज्ञान हे केवळ स्वार्थासाठी असेल तर ते वात्सल्याचा कसोटीमध्ये बसत नाही. जेव्हा समाजोपयोगी तुम्ही विचार करता, सर्वांच्या उपयोगाचा विचार करता, तेव्हा वात्सल्यतेची कसोटी या ठिकाणी लागते. अशा प्रकारे जेवढे जनसमुदाय होते त्यांनी आपापले विश्वासू वत्स त्या ठिकाणी नेमले. भगवंतांनी या ठिकाणी पृथ्वीराजाने सांगितलं, आपापले वत्स आपण नेमा. आम्ही आता पृथ्वीराजांनी स्वतः हा अधिकार घेतला नाही, त्यांनी त्या समाजातल्या प्रमुखांना सांगितलं, त्या समाज समुदायांना सांगितलं की आपापले वत्स आपण नेमा. वत्सम कृत्वा म्हणून प्राणा, आता वत्सम कल्पयमी वीर येनाहम वत्सलातव. या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं की आपापले तुम्ही समन्वयक नेमा. वत्स म्हणजे कोण? समन्वयक, ज्याला आज आपण कन्व्हेनर म्हणतो. म्हणजे त्या समाज घटकांनी किंवा गटांनी आपापले वत्स, माझा यांच्यावर विश्वास आहे, माझा माझ्याबद्दल त्यांच्याबद्दल माझ्या मनात कुठेही द्वैत भावना नाही, आणि म्हणून तो आमचा वत्स. याप्रमाणे हे कोणकोणते वत्स नेमले आणि पृथ्वीकडून काय काय काढून घेण्यात आलं ते आपण बघू. पृथ्वीने बीज, धान्य, औषधी सर्व काही लपून ठेवलेलं होतं. पृथ्वीला पृथ्वी विचारतो तेव्हा ती म्हणते, हे सर्व मी देईन, पण तशी योजना आपण करा. योजकच तत्र दुर्लभ. या ठिकाणी योजक हा दुर्लभ आहे. गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे पृथ्वीला म्हणतो, त्वम खल्वौषधी बीजानी प्राक्सृष्टानी स्वयंभुवा न मुंचस्यात्मरुद्धानी मामवज्ञाय मंदधीही. असं म्हटल्यावर पृथ्वी शरण येते आणि वत्साची नेमणूक करतं. हे सर्व रूपक लक्षात घेतलं तर भागवतकारांनी किती कौशल्यानं आणि सूक्ष्मपणाने सांकेतिक भाषा वापरून हे तत्व मांडलंय. यात पात्र आपण लक्षात घ्यायचंय. ते पात्र, वत्स, पय म्हणजे वस्तू कोणती काढली, आणि समाज घटक कोणकोणते होते. जाती म्हणजे समाज घटक. असा विचार करू, कोण वत्स, त्याची वस्तू कोणती, समाज घटक कोणते आणि पात्र कोणते. आता बघा, त्यांनी जे वत्स नेमले त्याची सुरुवात त्यांनी अशी केलेली आहे की पृथ्वी ही जर गाय आहे अशी कल्पना केली तर त्यांनी काय काय घेतलं पहा. समाज घटक, वत्स कोण नेमला, पात्र कोणतं आहे आणि वस्तू काय काढली. पय म्हणजे वस्तू, पय म्हणजे इकडे दूध, आणि एका दृष्टीने विचार केला तर वस्तू. मग जाती, समाज घटक म्हणजे जाती. कोणकोणत्या जाती आहेत? यात मानव ही जात आहे. पहिल्यांदा मानव जात आहे. मानवाच्या वेगवेगळ्या ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र अशा जाती घेतलेल्या नाहीत. मानव हीच एक जात. मानव, मनुष्य ही जात. त्याचा वत्स कोण? त्याचा वत्स मनू. कारण मनूपासूनच सगळी सृष्टी निर्माण झाली. मनूपासून सगळा मानव झाला, म्हणून मनू हा त्याचा वत्स. पात्र कोणतं आहे? फार मार्मिकपणाने सांगितलंय त्यांनी. याचं पात्र आहे हात.
आपण म्हणतो ना आपला हात जगन्नाथ, आपला हात महत्वाचा आहे. आपण म्हणतो की जिकडे हात जाईल तिथं आपण स्वच्छता होऊ शकते. आपण म्हणतो की हात फिरेल तिथे लक्ष्मी. याचा अर्थ काय होतो? हात फिरेल तिथे लक्ष्मी म्हणजे तुम्ही काम करा, लक्ष्मी तुमच्या समोर आहे. तुम्ही कष्ट करा, बरोबर यश तुमच्या समोर आहे. म्हणून हात हा कशाचं प्रतीक आहे? हा प्रयत्नाचं प्रतीक आहे. म्हणून मानव हे समाजगट वत्स मनू केला. याच्या ठिकाणी पात्र कोणतं आहे तर हात हे पात्र केलं. आणि वस्तू कोणती काढली तर औषधी वनस्पती. कारण समाजाला रोगापासून, दुर्धर रोगापासून वाचायचे. या करोनासारख्या रोगापासून वाचण्यासाठी आपण नाही का शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. ते कशाचे प्रयत्न केले? प्रयोगशाळेमध्ये शेवटी हातांनीच काम केलं. म्हणून मानव ही जात, मनू हा वत्स, पात्र हे हात आणि औषधी वनस्पती हे वस्तू. नंतर ऋषी हे समाजगट आहे. ऋषी हा समाजगट, त्याचे वत्स कोण? बृहस्पती वत्स नेमले. कारण सगळ्या ऋषींच्या मध्ये ज्ञानी कोण आहेत तर बृहस्पती. वत्सम कृत्वा म्हणून पाणा वधुहत्स सकल औषधीही. त्याचप्रमाणे ऋषयो ददु हृदेवी मिंद्रियेश्वथ सत्तम वत्सम बृहस्पतीं कृत्वा पयश्छंदोमयम शुची. याप्रमाणे ऋषी हे समाजगट बृहस्पतीला वत्स केलं आणि वाणी, श्रोत्र आणि मन यांच्याद्वारे त्यांनी वेद काढून घेतले. या ठिकाणी फार याचं वर्णन आपण थोडंसं पुढे करूया, प्रत्येकाचं महत्त्व काय आहे. तेव्हा पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊ की कोणत्या समाजगट आहेत, वत्स कोणते, पात्र कोणते आणि वस्तू कोणत्या. तर वाणी, श्रोत्र आणि मन यांच्याद्वारे वेद काढून घेतले. कशामुळं? तर ऋषी मुनी तपस्वी आहेत, ते ज्ञानलालसी आहेत, ज्ञानपिपासू आहेत, त्यांना ज्ञान ग्रहणाची इच्छा आहे. हे ज्ञान वेदामध्ये अंतर्निहित आहे. वेदाच्या काळामध्ये हे ज्ञान, वैदिक ज्ञान, वेदविद्या लुप्त झालेली होती. कारण वेदानंच आसुरी ज्ञानाचा पुरस्कार केला, त्यामुळे वेद लुप्त झाले. हे ज्ञान ग्रहण करायचं तर देवांचे गुरु बृहस्पती हेच अधिकारी आहेत. बृहस्पती हे देवांचे गुरु आहेत, ते ज्ञानवंत आहेत. त्यांना वत्स करून वेदरूपी ज्ञानाचं दूध काढण्यात आलं. त्यासाठी पात्र कोणतं तर श्रोत्र, वाणी आणि मन. हेही लक्षात घ्या. वेद हे कानाने ऐकायचेत, वाणीनं उच्चारायचेत आणि मनात साठवून ठेवायचेत. म्हणून वेद हे ईश्वरी ज्ञान आहे. ते ऋचांच्या माध्यमातून गायत्री, त्रिष्टुप, अनुष्टुप, बृहती, जगती या छंदामध्ये व्यक्त झालं. ते श्रवण केले गेले. ते अपौरुषेय वेद प्रथम ऋषींनी ऐकले, नंतर त्याचं उच्चारण केलं, मनात साठवून ठेवले. या दृष्टीने हे जर लक्षात घेतलं तर हे वाणी, मन आणि श्रोत्र हे पात्र कशामुळे केलं असेल हे आपल्या लक्षात येईल. वेद काढून घ्यायचेत म्हणून. त्यानंतर समाज घटक आहे देवता, त्यांचे वत्स आहेत इंद्र, कारण देवांचा राजा इंद्र आहे. ते पात्र कोणतं केलं तर सुवर्ण हे पात्र केलं आणि त्यातून अमृत काढून घेतलं. अमृत काढून घ्यायचं तर पात्र कोणतं पाहिजे? सुवर्णाचंच पाहिजे. तुम्ही का लोखंडाच्या पात्रात अमृत घेणार का? आपण म्हणतात ना की वाघिणीचं दूध काढायचं झालं तर सोन्याचं पात्र पाहिजे म्हणे. हो, कसं? आपण तर गाई म्हशीचं दूध एखाद्या जर्मनच्या पातेल्यात काढतो. हो म्हणले, ते गाई म्हशीचं दूध आहे, ते शेळी बकरीचं दूध आहे, त्याला जर्मनचं पातेलं चालतं. पण वाघिणीचं दूध काढायचं झालं तर सोन्याचं पात्रच पाहिजे, कारण वाघीण कोणाची टक्कर घ्यायची आहे. असो, याप्रमाणे इंद्र हा देवांचा राजा, म्हणून तो वत्स नेमला. त्याने सुवर्णाच्या पात्रामध्ये अमृताचं दोहन केलं. अमृत हे देवांचं आवडतं पेय आहे. त्यासाठी इतर कोणतंही पात्र ठरणार नाही. म्हणून सुवर्ण पात्र हेच योग्य आहे. सुवर्ण हे उच्च दर्जाचा धातू आहे. एवढंच नव्हे तर भगवंताने सुवर्ण सर्व धातूमध्ये मी धातूनाम अस्मी कांचन, मी सर्व धातूंच्या मध्ये कांचन आहे म्हणजे सुवर्ण आहे असं म्हटलं. गीतेत आणि भागवतात आपला विभूती योग सांगताना भगवंतांनी हे म्हटलंय. सुवर्णाचे पात्र अमृताच्या साठी घेऊन देवानी इंद्राच्या द्वारे हे पेय काढून घेतलं, म्हणजे वस्तू काढून घेतली. अमृतासारख्या श्रेष्ठ पेयासाठी सुवर्ण पात्र आणि इंद्र हाच योग्य आहे. त्यानंतर दैत्य हा समाज घटक. त्यासाठी कोण वत्स नेमला म्हणले? दैत्याचे. प्रल्हाद हा दैत्यांच्या मधला होता, पण सर्वात ज्ञानी होता. दैत्यामधला असून सुद्धा तो दैत्य नव्हता.
वृत्तीने दैत्य नव्हता, दैत्यांच्या कुळात जन्माला आला, परंतु तो चंदनाप्रमाणे. म्हणून प्रल्हाद त्याच्याद्वारे आता राक्षसांना काय पाहिजे, असुरांना काय पाहिजे, असुरांना मदिरा प्रिय आहे, असुरांना सुरा प्रिय आहे. सुरा म्हणजे मदिरा, म्हणून असुरांना सुरा प्रिय असते. आपण बघितलं की जेव्हा या ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी दारू म्हणजे असुरांच्यासाठी सुरा आणि ही सुंदर अशा प्रकारची ललना उत्पन्न केलेली आणि पश्चिम दिशेला त्यांना पाठवलंय. त्याप्रमाणे मदिरा भोग लोलूप असणारे हे असुर आहेत, राक्षस आहेत, त्यांना मदिरा पात्रामध्ये आसव म्हणजे ताडी किंवा मदिरा ही काढून घेतली. मदिराच्या पात्रामध्ये ताडी किंवा ज्याला आपण आसव म्हणतो, ताडी म्हणतो किंवा मदिरा म्हणतो ते काढून घेतलंय. त्यानंतर गंधर्व हा समाज घटक, त्यांचा वत्स विश्वावसू नेमला आणि कमलाच्या पात्रामध्ये त्यांनी संगीत आणि सौंदर्य काढून घेतलं. तर हा संगीत कशात काढलंय, कमलाच्या पात्रात. कशामुळं, तर संगीत हे अत्यंत मधुर असतं, गोड असतं. संगीतामध्ये थोडी चूक सहन होत नाही, खूप लाघवी अशा प्रकारचं संगीत असतं. तेव्हा हे संगीत काढायचं तर कमलाचंच पात्र पाहिजे. ज्याप्रमाणे कमलतंतू असतात त्याप्रमाणे हे संगीत तितकंच नाजूक आणि ते गंधर्वांना प्रिय आहे. त्यामुळं गंधर्व यांनी विश्वावसूला आपलं वत्स नेमून हे काढून घेतलं. त्याचप्रमाणे समाज घटक आहे पितृगणांनी वत्स कोणाला नेमलं, वत्स म्हणजे प्रतिनिधी किंवा कन्व्हेनर, समन्वयक कोणाला नेमलं तर आर्यमाला. कारण सगळ्यात पहिल्यांदा जो पितर झाला तो आर्यमा, सगळ्या पितरांचा प्रमुख आहे तो. सगळ्यात पहिल्यांदा तो पितृ लोकामध्ये गेला तो आर्यमा, म्हणून तो त्याचा प्रतिनिधी झाला आणि त्यांनी कच्च्या मातीमध्ये कव्य काढून घेतलं. आपल्याला माहिती आहे की आपण आता पक्ष पंधरवाडा उद्यापासून सुरू होतोच आहे. तेव्हा पितरांना काय लागतं, पितरांना कच्चेपणा लागतो. म्हणजे त्यांना कच्च्या अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे ज्या डाळी असतात, आपण तिळाची किंवा उडदाची, ही कच्ची डाळ त्यांना प्रिय असते, म्हणून त्याची चटणी आपण करतो. म्हणून कच्च्या मातीमध्ये त्यांनी कव्य काढून घेतलं. हव्य आणि कव्य, तर हव्य अग्नीसाठी आहे, देवासाठी आहे, आणि कव्य हे पितरांसाठी आहे. म्हणून हव्य आणि कव्य, स्वाहा आणि स्वधा. स्वाहा कोणासाठी आहे, स्वाहा देवतांच्यासाठी आहे. म्हणून अग्नये स्वाहा अग्नया इदन्न मम, अग्नये स्वाहा म्हणतो. आणि स्वधा हे पितरांसाठी असतं, म्हणून स्वधा हा पितरांचा, त्याचप्रमाणे कव्य हे पितरांचं. त्यानंतर सिद्ध आले. सिद्ध हा समाजगट, त्यांनी कपिल मुनींना वत्स केलं आणि कपिल मुनींना वत्स करून त्यांनी म्हणजे कन्व्हेनर नेमून कपिल महामुनी हे सिद्धेश म्हणून प्रसिद्ध आहेत. कपिल महामुनींच्या जवळ सर्व प्रकारच्या सिद्धी होत्या, म्हणून सिद्धगणामध्ये श्रेष्ठ आणि ते मुख्य मानले जातात. त्यांनी या आकाशाच्या पात्रामध्ये, आता इथं पात्र कोणतं आहे, आकाश, काय काढून घेतलं म्हणे, सिद्धी काढून घेतल्या. आता आकाश हे काही पात्र असू शकतं का, त्यांनी सांगितलं हो. त्याचं कारण असं आहे की सकल सिद्धींचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी त्याचं विवरण भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये आलेलं आहे. सिद्धयोष्टादश प्रोक्ता धारणा योग पादयो पारगे हे तासामष्टो मत प्रधाना दशैव गुण हे तवाहा. सगळ्या सिद्धांच्या मध्ये कपिल महामुनी म्हणून आपण या भगवंताच्या विभूती योगामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलंय की सगळ्या सिद्धांच्या मध्ये मी सिद्धेश कोण आहे, कपिल आहे. कपिल नावाचा सिद्धेश मी आहे. एकूण 18 प्रकारच्या सिद्धी आहेत, त्यातील 8 प्रमुख आहेत. त्यांना अष्टमहासिद्धी म्हणतात. अणिमा, गरिमा, लघ्म्या, प्राकाम्य, महिमा, प्राप्ती, प्रभुता, वशिता किंवा ईशिता ह्या होत. सिद्धीप्रमाणेच इतर सिद्धी, उदाहरणार्थ दूरश्रवण दर्शनम, दूरश्रवण, दूरदर्शन, परकाया प्रवेश, परमन प्रवेश, या सामान्य सिद्धी आहेत. सामान्य आहेत बरं का. ह्या लोकांच्या मनातलं ओळखणं ही फार सामान्य सिद्धी आहे म्हणे. विवेकानंदांनी सुद्धा म्हटलंय फार अवघड नाहीये म्हणे. विवेकानंदांनी त्यांचा अनुभव सांगताना म्हटलं, लोकांच्या मनातलं ओळखणं ही फार सोपी सिद्धी आहे. लोकांच्या मनात काय चाललंय हे विवेकानंदांनी आत्मसात करून घेतलं होतं. इच्छा मृत्यू ही देखील सामान्य सिद्धी आहे. या सिद्धी प्राप्त करणारा तो सिद्ध. अशा सिद्धी प्राप्त करायच्या याचे विवरण कृष्णानं केलंय. विश्वाच्या मुळाशी परमाणू, महत्त्व, तन्मात्रा, अहंकार ह्या मूळ बाबी आहेत.
त्यातील एकेकावर नियंत्रण करून सिद्धी प्राप्त करून घेता येतात. पंचतन्मात्रा म्हणजे शब्दरूप रसगंध स्पर्श ही मनाची एकाग्रता केली तर यावर आपल्याला सिद्ध होता येतं. त्यानंतर अणिमा अणु एवढं लहान होता येतं, ही सिद्धी प्राप्त होते. महदात्म्याच्या ठिकाणी मनाचं केंद्रीकरण केलं तर महिमा सिद्धी प्राप्त होते, शरीर मोठं करता येतं. परमाणूवर विजय प्राप्त केला तर लघिमा सिद्धी प्राप्त होते, वजनानं हरकं शरीर निर्माण करता येतं. अहंकार तत्वाशी तादात्म्य पावलं तर प्राप्ती म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या इंद्रियाशी त्याच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपाने आपल्याला त्यांचा संबंध प्रस्थापित करता येतो. ती प्राप्ती नावाची सिद्धी आहे. जशी ज्ञानेश्वर माऊलींनी या रेड्याच्या मुखी वेद बोलावले किंवा त्याच्या पाठीवरचे बळ आपल्या अंगावर दाखवले. या सूत्रात्म्याशी एकाग्रता साधली तर प्राकाश्य म्हणजे परलोकातील अदृश्य विषयाचं ज्ञान प्राप्त होतं. ही प्रभुता सिद्धी आहे. विष्णूच्या तादात्म्याने प्राप्त झालेली तर सत्ता सिद्धी होते. वशिता सिद्धी तुरीय अवस्थेशी एकरूप झाले तर प्राप्त करता येते, त्यामुळे आसक्ती राहत नाही. प्राकाम्य ही सिद्धी अमर्याद सुख प्राप्त करून देते, हीच पर्याप्त कामता. निर्गुण परब्रह्माच्या एकताने तेथून ही सिद्धी मिळते. शिवाय दूरदर्शन, दूरश्रवण, इच्छामरण, परमन प्रवेश, परकाया प्रवेश इत्यादी अनेक सिद्धी आहेत. या सिद्धींच्या प्राप्तीसाठी योग साधना करावी लागते. योगातील अष्टांग योग, हठयोग याद्वारे हे प्राप्त होतं. यासाठी सिद्धातील प्रमुख कपिल मुनी यांना वत्स नेमलं आणि आकाश हे पात्र केलं. कारण नारायण कवचामध्ये याच्या मंत्रामध्ये कर्मबंधापासून गुणेश कपिल मुनींनी रक्षण करावं असं म्हटलेलं आहे. आकाश या पात्रात सिद्धी प्राप्त करण्याचं काय रहस्य, याचं चिंतन केल्यानंतर असं लक्षात येतं की आकाश हे पंचमहाभूतातील प्रथम महाभूत आहे. ते सर्व महाभूते यातून उत्पन्न पावलेली आहेत आणि लय पावतात. सांख्य दर्शनानुसार शब्द तन्मात्रेतून आकाश उत्पन्न झालं. शब्द योगशास्त्रामध्ये हृदयाकाश, चिदाकाश, महदाकाश अशा संज्ञा आहेत. जागृत झालेली कुंडलिनी हृदयाकाशात आली की अनाहत नाद निर्माण होतो आणि मूर्ध्नी आकाशामध्ये तिचे शिवाशी सामरस्य झालं की ब्रह्मरंध्रातून चिदाकाशात एकरूपता प्राप्त होते. न्याय वैशेषिकामध्ये सुद्धा आकाशाला 9 द्रव्यापैकी एक मानलंय. वेदांती देखील खम ब्रह्म छांदोग्य उपनिषदामध्ये कम ब्रह्म, खम ब्रह्म असे शब्द वापरले. आकाश म्हणजे ब्रह्म असं म्हटलंय. कम म्हणजे ब्रह्मदेव किंवा आनंद आणि खम म्हणजे आकाश. या दृष्टीने आकाश पात्रात योगसिद्धी ग्रहण करण्याचं तात्पर्य आपल्या लक्षात येईल. त्यानंतर किंपुरुष हा समाज घटक, त्यांनी मय यांना वत्स केलं किंवा प्रतिनिधित्व दिलं आणि त्यांनी सुद्धा अंतरिक्षामधून अंतर्धान पावणे या सिद्धी प्राप्त करून घेतली. यक्ष राक्षस यांनी रुद्रांना वत्स केलं आणि कपाल म्हणजे डोक्याचा अर्धा भाग, त्या कपालामध्ये रुधिर हे काढून घेतलं. सर्प विंचू आले, त्यांनी तक्षकाला प्रमुख नेमलं, कारण तक्षक त्यांचा प्रमुख आहे. तक्षक अगदी इंद्रापर्यंत जाऊन पोहोचला होता, म्हणजे ज्यांचं श्रेष्ठ दर्जाच्या माणसाशी, श्रेष्ठ दर्जाच्या महामंत्र्यापर्यंत ज्याचे लग्गे आहेत तो प्रमुख असतो. म्हणून तक्षक हा इंद्राच्या आसनाजवळ जाऊन बसलेला आहे. इंद्राचा तो मित्र आहे, इंद्राने त्याचं रक्षण केलंय. त्यामुळं तक्षक महाराज हेच वत्स झाले किंवा प्रतिनिधी झाले कोणाचे, सर्प आणि विंचवांचे. आणि मुखरूपी बिळामध्ये त्यांनी विष काढून घेतलं. पशु जे हिंस्र श्वापद आहेत त्यांनी सिंहाला वत्स केलं आणि शरीर रूपी पात्रामध्ये मांस काढून घेतलं. त्यानंतर पाळीव प्राणी पशु नंदीबैल यांना वत्स केलं आणि अरण्यरूपी किंवा वनरूपी पात्रामध्ये तृण म्हणजे गवत काढून घेतलं. पक्षी यांनी गरुडाला वत्स केलं, कारण पक्ष्यांच्या मध्ये गरुड श्रेष्ठ आहे. सर्व उडणाऱ्यांच्या मध्ये गरुड श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांनी स्वतःच्या शरीरामध्ये फळ आणि किडे काढून घेतले. त्यानंतर सगळे वृक्ष एकत्र आले. त्यांनी वटाला आपले प्रमुख नेमलं. वटवृक्ष सर्वात मोठा, सर्वांचा प्रतिनिधी. त्याने देखील स्वतःच्या शरीरात रसरूपी अमृत काढून घेतलं किंवा वस्तू काढून घेतली. पर्वत हा समाज घटक यांनी हिमालयाला वत्स केलं आणि शिखर रूपी पात्रामध्ये धातू गेरू वगैरे पिवडी ही काढून घेतली. त्यानंतर मानव हे आले, त्यांनी पृथ्वीला वत्स केलं आणि भूमिरूपी पात्रामध्ये अन्न धान्य हे काढून घेतलं. याप्रमाणे पृथ्वीच्या गर्भात अनेक रत्न आहेत. आपण बघितलं बहुरत्ना वसुंधरा,
परंतु योजकस्तत्र दुर्लभः. याप्रमाणे पृथ्वीने योजनाबद्ध पद्धतीने प्रत्येक समाज घटकाला त्याच्या त्याच्या आवडीचे पदार्थ या ठिकाणी मिळून दिलेले आहेत. या वर्णनातील सर्व बारकावे आपण लक्षात घेतले आणि या सर्वांचा विचार जर आपण केला तर किंपुरुष या समाज घटकाने अंतर्धान विद्या आकाशपात्रात मय नामक प्रतिनिधीद्वारे प्राप्त केली. ही गुप्त प्रकारची सिद्धीच आहे. त्याचप्रमाणे दैत्य कुळातला प्रल्हाद हा असुरांचा प्रतिनिधी. त्यांनी असुरांचं हृदय त्याला माहीत आहे म्हणून त्यांनी मदिरा पात्रामध्ये ताडी शिंदी वगैरे धुंदी आणणारे आसव प्राप्त केले. अशा प्रकारे या वारुणी ही दैत्यांनी प्राप्त केल्याचं समुद्रमंथन कथेमध्ये सुद्धा म्हटलंय. आता आसीत वारुणी देवी कन्या कमललोचना असुरा जगृताहुताम वै हरे रणमतेन वै. याप्रमाणे असुरांना ताडी किंवा शिंदी प्रिय असते, दारू प्रिय असते, वारुणी प्रिय असते. वारुणी म्हणजे जी वरुण दिशेला अर्थात पश्चिम दिशेला ज्याची निर्मिती होते. पश्चिम दिशा ही पाश्चिमात्य भोग वृत्ती सांगणारी दिशा सांगितलेली आहे. याप्रमाणे अशा पद्धतीने गंधर्व हे गायन वादन यांच्यासाठी प्रसिद्ध आहेत. कलाशक्ती ही सौंदर्यासक्तीच असते. कला आणि सौंदर्यात साहचर्य आहे म्हणून गायन कला वाद्यवादन ही त्यांना प्रिय असल्याने त्यांनी विश्वावसू गंधर्वाला प्रमुख केलं आणि कमल पात्रामध्ये तिचं दोहन केलं. कमल हे सर्वात श्रेष्ठ फूल आहे, शिवाय ते मलरहित आहे. भुंगे त्यातील मकरंदासाठी आपला जीव गुरफटून घेतात. शिवाय ते लक्ष्मीचं वसती स्थान आहे, सौंदर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे सौंदर्यमयी पात्रामध्ये गंधर्वांनी संगीत कलेचं ज्ञान आत्मसात केलं. अशा पद्धतीने आपल्याला हिंस्रश्वापद आणि त्यांनी सुद्धा अरण्यरूपी पात्रामध्ये आपल्या शरीररूपी पात्रामध्ये मांस ग्रहण कसं केलं ते सांगितलंय. अशा प्रकारे पृथ्वीचं दोहन करून सर्व जगातील देव दानव मानव पशु पक्षी प्राणी गंधर्व ऋषीगण पितर यक्ष राक्षस भूतगण श्वापद वनचर वृक्ष पर्वत यांना त्यांचे त्यांचे भाग देऊन संतुष्ट केलेलं आहे. हे लक्षात घेतलं तर पृथ्वीचं दोहन म्हणजे काय ही संकल्पना कळेल. पृथ्वीचं दोहन ही संकल्पना म्हणजे सर्व विश्वाच्या कल्याणाची रूपक कथा आहे. सगळ्या विश्वाचं कल्याण प्रत्येकाला जो जे वांछील ते तो लाहो प्राणी जात. माऊलींनी म्हटलंय ना, याचा अर्थच तोय की प्रत्येकाला त्याचं अपेक्षित मिळालं पाहिजे. मला जे पाहिजे ते मला मिळालं पाहिजे. ते जर मिळालं नाही तर आपण नाराज होतो. म्हणून पर्यावरणाचा समतोल राखण्याचं कार्य यातून झालेलं आहे. त्याकडे ते अंगुली निर्देश करते. मानव एकटाच सगळं पृथ्वीमधलं तत्व घ्यायला समर्थ आहे, परंतु ते योग्य नाही. माणूस एकटाच म्हणाला की मीच फक्त जगत राहील, बाकीचे पशु पक्षी प्राणी मेले तरी चालतील असं म्हणणं बरोबर नाही. अहो, हे सगळे आहेत म्हणून तुम्ही आहात असं शास्त्रज्ञांनी सुद्धा अभ्यास केला आणि शास्त्रज्ञांनी असं सिद्ध केलंय की शेवाळ नावाची जी गोष्ट आहे ती सुद्धा आपल्याला उपयुक्त आहे. शेवाळ सुद्धा म्हणजे जर शेवाळ सुद्धा आपल्याला उपयुक्त आहे तर मग प्राणी त्याचप्रमाणे पशु हे उपयुक्त नाहीत का? आपण एकटेच जगू असं म्हणून चालणार नाही. जगा आणि जगू द्या हे ते तत्व आहे. हे मला त्यावरती अधोरेखन करायचंय की आज आम्ही 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आलेलो आहोत आणि आम्हाला जगा आणि जगू द्या हे जर तत्व कळालं नाही तर उद्या 3रं महायुद्ध काही फारसं दूर नाही. मानवाची हानी, सगळा मानव कदाचित नष्ट होण्याची शक्यता आहे, सगळी पृथ्वी नष्ट होण्याची शक्यता आहे. म्हणून जगा आणि जगू द्या हे तत्व या पृथ्वीच्या कथेमधून आपल्याला पर्यावरणाचा समतोल आणि जगा आणि जगू द्या या तत्वाचा निर्देश यामध्ये आपल्याला दिसेल. म्हणून मानव एकटाच सर्व वस्तूंचा उपभोग घेण्यास लायक आणि मालक नसून तो सृष्टीचा इतर विविध समाज घटक हे देखील त्याचे अधिकारी आहेत. सर्वांना संतुष्ट केल्याशिवाय माणूस समाधानाने जगू शकणार नाही. एवढा मोठा संदेश या कथेमधून मिळतो. म्हणून पृथ्वीचं दोहन या संकल्पनेतून एक उदात्त व्यापक विश्व कल्याणाची आणि विश्व शांतीची संकल्पना भागवतकारांनी मांडलेली आहे. म्हणून मला या कथेकडे वेगळ्या दृष्टीने आपलं लक्ष वेधायचं होतं. म्हणून या पृथ्वी दोहन केलं म्हणजे काय ते मी आपल्याला सांगितलं. त्याप्रमाणे आणि पृथ्वीने मग ग्रामांपुरा पत्तनानी गावं निर्माण केले. पत्तन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्या, दुर्ग आणि घोषाण ब्रजान गौळवाडे, त्याचप्रमाणे
खेडे पाडे हे सगळे त्यांनी निर्माण केले, छावण्या निर्माण केल्या आणि प्रत्येकाची राहण्याची व्यवस्था केली. म्हणजे एक प्रकारे नगर रचनाकार म्हणून आपल्याला पृथ्वीचा उल्लेख करता येईल. आणि पृथ्वीचं सपाटीकरण केलं. म्हणजे सपाटीकरण केल्याशिवाय अन्नधान्य उत्पन्न होणार नाही, उतरणीवर अन्नधान्य येणार नाही, म्हणून पृथ्वीचं सपाटीकरण केलं. हे देखील माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. म्हणजे आज आपण या जमिनीचं सपाटीकरण करतो, जमीन समतल करतो, जमीन सारखी करतो. ही जी भूसंपादन भूमापन हे जे सगळे छोटे छोटे असणारे कार्यालय आहेत किंवा जमीन संधारण, जलसंधारण, भूसंधारण हे जे सगळे शब्द आज आपण वापरतो ते त्या काळात पृथ्वीने त्याचं विवरण केलेलं आहे. म्हणून भूसंधारण जलसंधारण याचं नियोजन त्यांनी केलं असं नव्या शब्दात आपल्याला सांगता येईल. कारण इथं जे शब्द वापरलेत ते पहा, त्यांनी काय म्हटलंय, चूर्णयन स्वधनुष कोट्या गिरिकुटानी राजराट. त्यांनी सगळी जमीन सपाट केली, मोठमोठ्या डोंगरांच्या ठिकऱ्या केल्या आणि जमीन वहिती खाली आणली, पाण्याखाली आणली. त्याचप्रमाणे धान्य पेरण्यासाठी उपयुक्त केली. भूमंडलमिदं वैन्य प्रायण चक्रे समम विभू. या ठिकाणी पुराणांची भाषा ही आहे, परंतु आपण आजच्या भाषेमध्ये या पृथ्वीच्या कार्याचं जर परीक्षण केलं तर आपल्याला दिसेल की पृथ्वीनी खऱ्या अर्थाने राजाने काय करावं याचा एक आदर्श घालून दिलेला आहे. ज्याप्रमाणे पुढे त्यांनी अथा दीक्षतू राजा तू हय मेधेन शतेन सहा, ज्याप्रमाणे पुढे त्यांनी 100 अश्वमेध यज्ञ केले याचे विवरण या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आणि ब्रह्मावर्ती मनोक्षेत्र येत्र प्राची सरस्वती, जिथे सरस्वती पूर्वमुखी वाहते तिथे त्यांनी त्याच्या कडेला किंवा त्याच्या काठाशी 100 अश्वमेध यज्ञ केले. गंमत अशी की 100 अश्वमेध यज्ञ केले की इंद्रपद प्राप्त होतं. म्हणून 99 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर इंद्राने त्यांच्या यज्ञामध्ये अडचण आणली, यज्ञामध्ये विघ्न आणायला सुरुवात केली. आता विघ्न कसे आणले तर त्यांनी त्यांचा घोडा, जो अश्वमेधाचा घोडा सोडलेला असतो, तो त्यांनी चोरून नेला. मग या ठिकाणी पृथ्वीचा पुत्र हा शोधत राहिला की अरे अश्वमेध घोडा माझा आपला कुणी नेला. हे शोधत 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 त्याला वेगवेगळ्या रूपाने यांनी फसवायला सुरुवात केली आणि पकडल्याबरोबर किंवा दिसल्याबरोबर इंद्राने रूप पालटावं. यत्र धर्मदुघा भूमी त्यांनी वर्णन केलंय की या विजिताश्व त्याच्या मागे गेला. मागे गेल्याबरोबर त्यांनी पाहिलं तर अरे हा तर संन्याशी दिसायलाय, मग संन्याशाला कशाला बाण मारायचा. विजिताश्व बाण घेऊन तयार झाल्याबरोबर इंद्राने रूप पालटावं. कधी संन्याशाचं रूप घ्यावं, कधी एखाद्या भिकाऱ्याचं रूप घ्यावं, कधी एखाद्या ब्राह्मणाचं रूप घ्यावं. याप्रमाणे भिन्न भिन्न वेळेला त्यांनी भिन्न भिन्न रूप धारण केले. तर आणि कधी हातामध्ये कपाल घ्यावं, कपाल म्हणजे भीक मागण्यासाठी किंवा एखादा कुणी बैरागी आहे असं वाटावं, कधी भस्म धारण करावं. ज्याप्रमाणे कपाल खट्वांग धरम वीरो नयन मबाधत. आणि विजिताश्वाने हातात बाण घेतला आणि मारणार इतकेच त्याला दिसायचं की अरे हा तर बैरागी, मग बैराग्याला कसं मारायचं, भिकाऱ्याला कसं मारायचं, त्याचप्रमाणे उपासकाला कसं मारायचं. कधी वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र धारण करावीत, कधी तांबडच वस्त्र धारण करावं, कधी भगवत वस्त्र धारण करावं. याप्रमाणे अरे कोण आहे हा. आणि मग त्याच्या लक्षात आलं की हा इंद्र आहे. पापस्य खंडानी त्यांनी वर्णन केलंय की इथून पुढे पाखंड शब्द तयार झाला. म्हणजे पाखंड शब्दाचा अर्थ काय होतो, पापाचे खंड, पापाचे तुकडे. म्हणजे प्रत्यक्षात मनामध्ये भोग आहे आणि दाखवायचा त्याग. मनामध्ये एक आहे, दाखवायचं वेगळंच. आपण म्हणतो ना की तुकाराम महाराजांनी म्हटलंय, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. अहो म्हणले संन्याशी कसा असतो म्हणले, मला एका शब्दात उत्तर द्या. संन्याशी भगवा असतो, भगवे कपडे असतात. तुकाराम महाराज म्हणतात अहो आमच्या गल्लीमध्ये फिरणारे कुत्रे भगवेच आहेत, मग ते काय संन्याशी झाले का. तुकाराम महाराजांनी म्हटलंय भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. आणि अहो म्हणले संन्यासी मंडळी ही एखाद्या गुहेमध्ये राहतात. म्हणले गुहेत राहतात का, मग आमचे घरामध्ये राहणारे उंदर आहेत, घुशी आहेत, ते अशा बिळातच राहतात, मग ते संन्याशी झाले का. नाही म्हणले. मग नुसतं अंगावरच्या कपड्याने कुणी संन्याशी होत नाही. संन्याशाच्या छातीत झोळी चोळी मुमुक्षू फिरतो गल्ली बोळी.
ज्याप्रमाणे आजच्या नवकवींनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की संन्याशाच्या छातीत चोळी. संन्याशी दिसायला संन्याशी, परंतु असायला मात्र भोगवादी, असायला मात्र खोटा. म्हणजे आज जे आपल्याला हे सगळे धर्म दिसतात, आज जे सगळे आपल्याला वेगवेगळे ज्या धर्माच्या नावाखाली अधर्म झालेला दिसतो, अधर्माच्या नावाने विधर्म चाललेला दिसतो, नाव वरती धर्माचं आपण म्हणतो ना, वरती काय आतून वरून कीर्तन आतून तमाशा, याला म्हणतात वरून कीर्तन आतून तमाशा. वरतून लोकांना कीर्तन दिसावं, परंतु तमाशा आणि याच्यात काही फरक नाही. कीर्तनामध्ये ठीक आहे थोडाफार हास्य विनोद असावा, परंतु विनाकारण आचकट विचकट बोलू नये. परंतु आज कीर्तनाच्या नावाखाली लोक असं बोलू लागले, लोक असं करू लागले. तेव्हा हे आज नाही, त्या काळातच चाललेलं होतं. आणि हे कुणी केलंय? त्यांनी सांगितलं हे इंद्राने केलं. इंद्राने वेश धारण केला साधूचा, प्रत्यक्षात होता इंद्र, म्हणून यांनी मारलं नाही. आणि तानी पापस्य खंडानी लिंगम खिंड महोच्चते, तेव्हापासून हे पाखंड सुरू झालं. आणि म्हणून शेवटी मग विजिताश्वाला राग आला. विजिताश्वानी इंद्राला पकडलं. म्हणले असं कसं? म्हणले तुम्ही असं का करता? मग इंद्र शरण आला. शेवटी या ठिकाणी विजिताश्वानी सांगितलं इंद्रालाच मी ठार मारतो. असं म्हटल्यानंतर सगळे लोक ऋषीगण वगैरे समोर आले. म्हणले असं करू नका. अहो यज्ञ कोणाचा आहे? म्हणले यज्ञ इंद्राचा आहे. आपण इंद्राय स्वाहा इंद्राय इदन्न मम असं म्हणतो, म्हणजे इंद्रासाठी आपण आहुती देतो आणि इंद्रालाच मारणार का? अहो मग इंद्र असं का वागला? तर इंद्र म्हणला मला वाटलं माझं पद तुम्ही घेताल, तुमचे 100 यज्ञ पूर्ण झाले की माझं पद घेताल. छप्पे मुद्रा तिलक लगावे लंबी माला जपता आहे. कबीराने म्हटलंय ना, नुसते अंगावर छप्पे माला तिलक लगावे लंबी माला जपता है. आणि चीटी के पग नूपुर बांधे वो भी साहब सुनता है. खरा देव कुठे आहे? देव हा नुसत्या मोठमोठ्या गोष्टीमध्ये नाहीये. मोठी माळा हातात घेतली, मोठं जपाचं नाटक केलं म्हणजे देव प्रसन्न होतो असं नाही. अहो देव हा श्रेष्ठ आहे. तो केवळ या गोष्टीने आपल्याला प्रसन्न होणार नाही. म्हणून मक्का जावे मदीना पुकारे सुन साहेब क्यों बेहरा है, कबीरांनीच म्हटलंय. तेव्हा आपलं या ठिकाणी विजिताश्वानी तो विचार सोडून दिला आणि पृथ्वीराजे म्हणाले की अरे इंद्रा, मला तुझं पद घेऊन करायचंय काय? मी तुझा पद घेणार नव्हतो. तेव्हा शेवटी तुझा यज्ञ पूर्ण झाला म्हणून इंद्राने सांगितलं अलम ते कृतुबी स्विष्टैर यद्भवान मोक्ष धर्मवित. तुझा धर्म तू केलेला यज्ञ हा 100 यज्ञ पूर्ण झाले, मी आशीर्वाद देऊन टाकतो. प्रत्यक्षात 99 झाले, पण सांगितलं माझ्या शब्दाला मान्यता द्या, झाले तुमचे यज्ञ पूर्ण. मी सांगतो ना तुम्हाला तुमचे यज्ञ पूर्ण झाले. इंद्राला भीती वाटते तर होऊ द्या, जाऊ द्या म्हणे. याप्रमाणे ते मान्य केलं आणि अलन ते पृथ्वी स्विष्ट भगवान मोक्ष धर्मवित नैवात्मने महेंद्राय रोषम आरोतो महर्षी. याप्रमाणे त्यांचे 100 यज्ञ पूर्ण झाले. मैत्रेय म्हणतात विदुरा इत्थम स लोक गुरुणा समादिष्टो विशांपतीही. याप्रमाणे पुढे मैत्रेय म्हणतात यज्ञशालेमध्ये भगवान विष्णू प्रगट झाले आणि विष्णूंनी स्वतः महाविष्णूंनी पृथ्वीचे यज्ञ परिपूर्ण झाले. पृथ्वीचा यज्ञ हा खऱ्या अर्थाने श्रेष्ठ होता म्हणून सांगितलं. या स्वधर्मेण माम नित्यम निराशी श्रद्धयान्विता भजते शनकैस्तस्य मनोराजन प्रसिद्धती. याप्रमाणे सर्वांना आनंद झाला. भगवान विष्णू प्रसन्न झाले. विष्णूंनी आशीर्वाद दिला. श्रेय प्रजाना प्रजापालनमेव राज्ञो. खऱ्या अर्थाने प्रजापालन हे श्रेय आहे. प्रजापालन हेच राजाचं कर्तव्य आहे आणि ते या ठिकाणी पृथ्वीराजांनी मोठ्या चांगल्या पद्धतीने केलं. त्यांनी सांगितलं की पुण्याचा 6वा भाग म्हणजे परलोकामध्ये प्रजेच्या पुण्याचा 6वा भाग राजाला मिळतो. जर राजाने प्रजेचं पालन चांगलं केलं आणि प्रजा जर धार्मिक असेल तर परलोकामध्ये प्रजेच्या पुण्याचा 6वा भाग राजाला मिळतो. 1/6 हिस्सा. म्हणून श्रेय प्रजापालनमेव राज्ञ यत् सांपराये सुकृतात 6 हरतान्यथा हृत्पुण्य प्रजाना मरक्षिता कर हारो घमस्ती. याप्रमाणे ते म्हणतात. आणि मैत्रेय म्हणतात स इत्थम लोकगुरुणा विश्वक्सेन विश्वजित. आता पृथू बोलू लागले. पृथू म्हणाले देवा वरान विभो, देवा आपण मोक्षपती आहात. भगवान विष्णू ब्रह्मदेव सर्वच या ठिकाणी माझ्या यज्ञामध्ये आले आणि माझा यज्ञ या ठिकाणी परिपूर्ण केला. न यत्र युष्म चरणांबुजा सभा. आपल्या चरणाशिवाय मला काय हवंय?
कुयोगी नामनो वितरत्यलम वरेही. मला दुसरं कोणताही वर नको, मला आपण तत्वज्ञानाचा उपदेश करा. पुण्यकीर्ती प्रभो, आपल्या चरणकमल मकरंदरूपी अमृतकणांच्या पासून जो वायू प्रगट होतो तोच खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचं कल्याण करणारा आहे. यशशिवम शुश्रव आर्य संगमे यदृच्छाया चोपशृणोती ते सुकृत. याप्रमाणे त्यांनी भगवंताची प्रार्थना केली. स्यात् कृतत्वचरणकतानयोः जगज्जनन्यं जगदीश वैशसम. हे देवा, ज्याप्रमाणे पतीची सेवा केल्यानंतर पत्नीला त्याचा पुण्याचा लाभ होतो आणि दोघंही उत्तम दर्जाने संसार करतात, एकाग्रपणाने करतात, त्यांच्यात कलह राहत नाही, त्याप्रमाणे आपण देखील मी आपल्याला शरण आलो. भक्त आणि भगवंत हे एकरूपच असतात आणि मी तुमचा लालायित आहे. तुमचाच मी त्या ठिकाणी वर्णन करण्यासाठी माझी इच्छा झालेली आहे. माझी वाणी तुमचं वर्णन करण्यासाठी प्रगट व्हावी. करोषि फलगुरुदीन वत्सला स्व एव देशने विरतस्य किं तया. आणि वाचानुतंत्या यदि नो जनोसिता. माझी वाणी ही आपलं वर्णन करण्यासाठीच फक्त असावी. माझ्या वाणीने आपलं वर्णन करावं आणि माझी वाणी वेदरूपाने आपलं वर्णन करते. कथम पुनः कर्म करोति मोहितः वाचानुतंत्या यदि ते जनोसिता कथम पुनः कर्म करोति माहितः. ते म्हणतात, वेदरूपाने जी वाणी प्रगट झाली त्या वाणीने सगळ्या जगाला बांधलेलं, त्या जगाला बंदिस्त केलं. बांधलंय म्हणजे बंदिस्त केलंय नव्हे, जगाला बांधलंय म्हणजे जग निश्चित केलंय, जगाला मर्यादा घातली आहे. कुणी मर्यादा घातली आहे? ते वेदाने. म्हणून वेदाने जगाला मर्यादा घातली आहे. ती वाणी आपलीच वाणी आहे, कारण वेद हे अपौरुषेय आहेत. यथाचरत बाल हितम पिता स्वयं. या ठिकाणी मोठं सुंदर रूपक वापरलंय. यथा चरत बाल हितम पिता स्वयं. ज्याप्रमाणे लहान मुलगा चालत असला म्हणजे बाप त्याच्या हाताला धरतो आणि चालवतो आणि त्याच्या एवढेच हळूहळू पावलं टाकतो. माऊलींनी वर्णन केलंय ना की ज्याप्रमाणे आई ही मुलाला घास भरवते आणि हळूहळू पावलं टाकते, त्याच्याबरोबर पावलं टाकते, त्याप्रमाणे राजासुद्धा किंवा देवसुद्धा भक्तांना अशी मदत करतो आणि कल्याण करतो. पुत्राच्या कल्याणाच्या अपेक्षेने ज्याप्रमाणे बालाच्या कल्याणाच्यासाठी पिता कष्ट करतो, त्याप्रमाणे तो या ठिकाणी पुत्राचं कल्याण करतो. त्याप्रमाणे आपण देखील आमचं कल्याण केलंय. म्हणून ते म्हणतात की ज्याप्रमाणे आपण लहान मुलगा जसा चालतो हळूहळू, वाकडी विचुकी पाऊली ते चोज करुणी माऊली पूर्वी जेवी. आता चालता येत असतं आईला, परंतु ती मुलाबरोबर चालते. तो जसा पावलं टाकतो तसं ती पावलं टाकते. बाळक बोबडा बोली आणि वाकडी विचुकी पाऊली ते चोज करुणी माऊली पूर्वी जेवी. तो जो अर्थ आहे तोच अर्थ या ठिकाणी व्यक्त केला आहे. यथाचरेत बालहितम पिता स्वयं. पिता ज्याप्रमाणे बालाचं हित जोपासतो आणि त्याच्याप्रमाणेच वागतो, पुत्राचं कल्याण स्वतः करतो. तथा त्वमेवार्हसीन समीहितुम. तसे आपण आमचं कल्याण करणारे आहात. अशा प्रकारची प्रार्थना भगवंताची पृथ्वीराजाने केली आणि यज्ञेश्वर दिया राज्ञा याप्रमाणे सर्व पुरोहितांचा योग्य सत्कार केला, त्यांना योग्य दानदक्षिणा दिली. याप्रमाणे पुढे पृथ्वीने प्रजेला देखील उपदेश केला आणि या वेळेला प्रजेला उपदेश करताना सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे इथे सनक सनंदन सनातन सनत कुमार हे देखील आले आणि त्यांनी देखील त्यांना उपदेश केला. याप्रमाणे हा राजा यांनी दीक्षा धारण केलेली होती. अन्यत्र ब्राह्मण कुलादन्य च्युत गोत्रता एकदासीन महाक्षत्र दीक्षा तत्र देवो कसाम. याप्रमाणे जेव्हा त्यांनी दीक्षा धारण केलेली होती त्यावेळेला प्रत्यक्ष राजाच्या या सभेमध्ये सनक सनंदन सनातन सनत कुमार हे या ठिकाणी आले आणि त्यांनी धर्माचं शिक्षण त्यांना दिलं. सर्व लोकांना धर्ममार्गाचा उपदेश केला आणि या उद्धरेत करम राजा प्रजा धर्मेश्वर शिक्षयन. राजाने कर कसा घेतला पाहिजे, कर म्हणजे टॅक्स ज्याला आपण म्हणतो, तो टॅक्स
वसूल करणं हे राजाचं कर्तव्य आहे. आणि पण टॅक्स वसूल केल्यानंतर, कर घेतल्यानंतर मात्र त्याच्याप्रमाणे प्रजेला सुद्धा समाधान दिलं पाहिजे. जर नाही दिलं तर मात्र राजा हा त्या पापाचा भागीदार होतो असं म्हटलेलं आहे. प्रजानाम शमलम भुंगते भगंच स्वयं जहाती सहा तत्प्रजा भर्तृपिंडार्थ स्वार्थमेवानसूयवाहा. याप्रमाणे भगवंताची सत्ता ही सर्वत्र कशी आहे हे त्या ठिकाणी सांगितलंय आणि प्रत्येकाचे अधिकार या ठिकाणी वर्णन केलेत. याचप्रमाणे पुढे त्याने वर्णन केलंय की मैत्रिय म्हणतात, विदुरा तुष्टवो हृष्टमनसा साधू आदेन साधवा पुत्रेण जायते लोकांनी ती सत्यवती श्रुती ही. पुत्राच्या द्वारे पिता पुण्य लोकांना प्राप्त करतो. पुत्र निर्माण झाला म्हणजे आपोआपच त्याला बरोबर पुण्यलोक प्राप्त होतो. ब्रह्म दंड हतः पापो यद्वेनोत्तरसत्तमः हिरण्यकशिपुश्चापि भगवन्निंदयातमः. कशिपानी प्रत्यक्ष भगवंताची जरी निंदा केली तरी पुत्राने त्याला तारलं. म्हणून पुत्र म्हणजे काय? पुमान. पुत्र म्हणजे पुन नाम नरकात त्रायते ती पुत्र. जो पू नावाच्या नरकामधून जो रक्षण करतो, तारण करतो, त्याला पुत्र असं म्हणतात. म्हणून ते म्हणतात हिरण्यकश्यपुश्चापि भगवन निंदयातमः. त्याला पुत्राने त्याचं रक्षण केलं. याप्रमाणे पृथ्वीराजाला सनकादिकांनीही देखील उपदेश केला आणि पृथोस्तु सूतमाकर्ण्य सारम सुष्टुमितम मधु. याप्रमाणे हा जो उपदेश केलेला आहे तो उपदेश आता सनक सनंदन सनातन सनतकुमार यांनी कसा केला, त्यामध्ये कशा पद्धतीने अहंकार, उपाधी, प्रतिबिंब, जीव या संबंधीचं जे वर्णन ते करतील, उपदेश जो करतील तो सगळा उपदेश उद्याच्या चिंतनामध्ये आपण सांगू. तोपर्यंत थांबू. हरे नमः. पुंडली कवरदे हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.